नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय दुर्गा माता. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक भक्तिमय चॅनेलमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत की 2025 सालच्या दसऱ्याचं नेमकं महत्त्व काय आहे. या दिवशी कोणते 2 असे योग तयार होत आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी करायचे खास असे उपाय जे तुम्हाला व्यवसाय धंद्याच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त आणि लाभदायक ठरणार आहेत. तर दसरा म्हणजे विजयादशमी. हा दिवस म्हणजे सदाचाराचा, शौर्याचा आणि संपत्तीचा विजयाचा दिवस असतो. तर या दिवशीचं महत्त्व असं अगणित आहे. त्यामुळे या दिवशीचं महत्त्वानुसारच आपल्याला या दिवशी काही खास उपाय करून आपल्या जीवनात तरक्की, प्रगती आपल्याला करून घ्यायची आहे. दसऱ्याचं धार्मिक महत्त्व हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. रामायणातील कथा आहे. श्रीरामांनी रावणाचा पराभव करून विजय मिळवला तो दिवस म्हणजेच दसरा. महाभारतात पांडवांनी अरण्यात ठेवलेली शस्त्रे परत काढली, तीही विजयादशमी दिवशीच. आणि या दिवशी केलेले नवीन कार्य असेल, व्यवसाय असेल, गुंतवणूक असेल, धंद्याची सुरुवात असेल, कधीच अपयशी ठरत नाही असे म्हटले जाते. दसरा म्हणजे सोने पानांचा सण असतो. सोने म्हणजे केवळ धातू नव्हे तर शुभतेचे, धनप्राप्तीचे प्रतीकच मानावे लागेल. महाराष्ट्रात अपराजिती देवी असते, शमीचं वृक्ष आहे किंवा सोन्याची पाने म्हणजेच आपट्याचं झाड, या ज्या वस्तू आहेत किंवा हे जे प्रतीक आहे त्यांना खूप असं विशेष महत्त्व दिले गेलेलं आहे दसऱ्या या दिवशी. तर 2025 साली दसरा जो आहे तो 2 ऑक्टोबर वार येत आहे, गुरुवार या दिवशी येत आहे. अगदी शुभ वार आलेला आहे या दसऱ्या दिवशी, त्यामुळे तुम्हाला अगदी शुभ फळ मिळणार आहे. जर नितांत भक्ती अशी तुम्ही दुर्गा मातेची कराल, भगवान श्रीराम यांना पूजाल, तर तुमच्या जीवनामध्ये कधी संकटेही बघायला मिळणार नाही. तुम्ही यशवंत, कीर्तिवंत व्हाल एवढं तुम्हाला सुख जे आहे ते या दिवशी मिळणार आहे काही उपाय केले तर. तर शुभ मुहूर्त आहे सकाळी 9:15 आणि दुपारी 1:30 या वेळेमध्ये. तुम्ही जर पूजन केलं तर तुम्हाला चांगलं फळ हे बघायला मिळणार आहे. चांगलं तुमची उन्नती होणार आहे, चांगलं यश तुम्हाला मिळणार आहे. सकाळी 9:15 हा चांगला मुहूर्त आहे. सोनपान वाटप करायला, शस्त्रपूजन करायला, व्यवसायाचे नवे निर्णय घेण्यासाठी किंवा नवीन काही खरेदी करण्यासाठी हा शुभ मुहूर्त आहे मित्रांनो. अत्यंत मंगलकारी आहे. असं म्हटलं जातं की दसऱ्या दिवशी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा निघत असतो. या दिवशी पूजा, मंत्रजप आणि काही उपायाने आपण वर्षभर भरभराटी करू शकतो किंवा वर्षभर आपल्याकडे पैसाच पैसा येईल एवढं आपलं या दिवसाचं महत्त्व आहे. या दिवशी केलेली सेवा असेल, कोणते उपाय असेल, कधीच हे व्यर्थ जात नाहीत. त्यानंतर या दिवशी दिवसभर रवियोग चालून राहणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आपल्या जीवनावरती त्याचा चांगला असा फायदा आपल्याला बघायला मिळणार आहे. दसऱ्याशी निगडीत काही पारंपरिक ज्या कृती आहेत त्या आपल्याला या दिवशी करायच्या असतात. म्हणजे शस्त्रपूजन. धंद्याचे जे साधन असतात, म्हणजे तुमचा जो कोणता धंदा आहे त्याचे जे साधन आहे ते तुम्हाला पूजायचे आहेत. दुकानातील तिजोरी असेल, कॅम्प्युटर असेल, गाडी असेल इत्यादींचं पूजन तुम्हाला या दिवशी अवश्य करायचं असतं. सोनं म्हणजे पानवाटप करणे, शुभतेचे आदानप्रदान, धंद्यातील नातेसंबंध मजबूत होत असतात. यामुळे देवीची आराधना व अपराजिताचे पूजन तुम्हाला करायचं आहे. आयुधन पूजन करायचं आहे. म्हणजे या दिवशी शेतकरी आपल्या शेती अवजारांचं असेल किंवा शेतकरी शेताचं जसं पूजन करतो त्या पद्धतीनं तुमचा जो कोणता धंदा, बिझनेस असेल त्यातील तुम्हाला जे अवजार आहेत, जे काही साधनं आहेत त्यांचं पूजन करायचं आहे. ज्या काही मशिनी असतील, घरामध्ये सुद्धा तुमच्याकडे जे हत्यारं आहेत त्यांचं पूजन करायचं आहे. व्यवसायाशी जोडलेली प्रत्येक वस्तू आज पूजली जाते, तर ती दिवसभर तुम्हाला यश देत असते आणि त्यातून येणारं जे तुमचं आयुष्य आहे, पुढचं येणारं जे वर्ष आहे ते तुमचं अगदी यश तुम्हाला प्रदान करणारं ठरणार असतं मित्रांनो. व्यवसाय धंद्याची प्रगती होण्यासाठी दसऱ्यासाठी हे खास उपाय मी आता तुम्हाला पुढे सांगत आहे. पण त्यापूर्वी आपल्या चॅनेलला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. दसऱ्याला शमीच्या झाडाखाली जाऊन पाने तोडायची आहेत तुम्हाला. ती पानं सोनं समजून दुकानात किंवा तिजोरीत आणून ठेवायची आहेत. यामुळे धंद्यातील अडचणी कमी होतात आणि धनवृद्धी होत असते. मित्रांनो, दसऱ्या दिवशी शमीच्या झाडाला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी शनीच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा जर दिवा लावला आणि त्यामध्ये एक तुम्हाला लवंग टाकली तर तुम्हाला ती फायद्याची ठरणार आहे. तुमची हर एक मनोकामना जी आहे ती पूर्ण होणार आहे मित्रांनो. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली एक दिवा लावायला विसरू नका. शमीच्या झाडाची पूजा या दिवशी तुम्हाला करायची असते.
कुंकू व हळदाचा जो आहे तो टिका म्हणजे स्वास्तिक तुम्हाला आहे तो मुख्य दरवाजावरती उद्या सकाळी काढून पहिलं तुम्हाला तुमच्या उंबरठ्याची पूजा करायची आहे, दरवाजेची पूजा करायची आहे मित्रांनो. त्यामुळे काय होतं की मग तो व्यवसायातील मुख्य दरवाजा असेल किंवा घराचा दरवाजा असेल, दुकानाचा दरवाजा असेल, तुमच्या लक्ष्मीचे आगमन तिथून होत असतं. त्यामुळे तुम्हाला मुख्य दरवाजावरती हळदीनं जे आहे ते स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. तुमच्या उंबऱ्यावरती माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. मग ते दुकानाचं असेल, घराचा असेल किंवा कुठलाही तुमची एखादी फॅक्टरी असेल तिथं असेल. तर हा जो महत्त्वाचे छोटे छोटे पॉईंट आहेत जेणेकरून माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला लक्ष्मीचं पूजन या दिवशी करायचं आहे. दसऱ्याला 1 मूठ तांदूळ घेऊन त्या लक्ष्मीला तुम्हाला अर्पण करायचं आहे. नंतर थोडेसे तांदूळ व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला विस्कटवायचे आहेत. म्हणजे 1 मूठ तांदूळ जिथं तुमचा व्यवसाय आहे, दुकान आहे, त्या दुकानामध्ये तुम्हाला विस्कटून द्यायचे आहेत मित्रांनो. अगदी चिमूटभर तांदूळ जरी विस्कटले, तांदूळ म्हणजे अगदी समृद्धी असते, माता लक्ष्मी असते, माता लक्ष्मीचा वास मानला जातो. त्यामुळे तुम्हाला चिमूटभर जे तांदूळ आहे ते तुम्हाला तुमच्या दुकान असेल, व्यवसाय असेल तिथं विखरायचे आहेत म्हणजे विस्कटायचे आहेत. यामुळे नवीन ग्राहक आकर्षित होतात आणि तुमच्या दुकानामध्ये त्यांचा प्रवेश होत असतो मित्रांनो. दुकानामध्ये निगेटिव्हिटी आहे ती निघून जात असते आणि पॉझिटिव्हिटीचा संचार होत असतो. दुकानामध्ये अगदी भरभराटी होणार आहे मित्रांनो. सोनं पानं जी आहे ती तिजोरीमध्ये ठेवायची आहेत. दसऱ्याच्या दिवसा अगदी तुमची तिजोरी आहे ती या आपट्याच्या पानाने तुम्हाला भरायची आहे. सोनं पानं घेतली तर ते तिजोरीमध्ये तुम्हाला कॅश बरोबर आपल्या ठेवायचे आहेत किंवा ऑफिसच्या ड्रावरमध्ये ठेवा, घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवा. त्यामुळे काय होणार आहे की वर्षभर असा तुमच्यावरती पैशाचा पाऊस राहणार आहे किंवा वर्षभर तुमची प्रगती ही होत राहणार आहे. तिजोरी कधी खाली पडणार नाही. आणि त्यानंतर हे सगळं करताना लक्ष्मी मंत्राचा जप तुम्हाला महत्त्वाचा आहे. दसऱ्याला 108 वेळा तुम्हाला महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. कोणतीही दसऱ्यामध्ये तुमच्या दुकानाची पूजा असेल, घराची पूजा असेल, तुम्हाला करताना सतत तो मंत्र तुम्हाला जपायचा आहे. फक्त करण्याला अर्थ नाही तर महत्त्वाचा आहे शास्त्रामध्ये सांगितलेला मंत्र. मातेचं स्वरूप तुम्हाला समोर घेऊन, मातेचा मंत्र समोर घेऊन तुम्हाला हे मंत्र जप करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो. हा जप व्यवसायातील स्थैर्य, पैसा व ग्राहक वाढवत असतो मित्रांनो. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला नक्की लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर दसरा हा फक्त उत्सव नसून यश व समृद्धीची सुरुवात करणारा दिवस आहे. 2025चा दसरा तुमच्यासाठी व्यवसायातील नवे दारे उघडणारा ठरू शकतो. वरील उपाय श्रद्धेने, सकारात्मक भावनेने केले तर नक्कीच तुम्हाला प्रगती बघायला मिळू शकतो मित्रांनो. त्यामुळे असा होता माझा आजचा व्हिडिओ. दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या व्यवसायासाठी माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा. अशीच तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होवो आणि बरकत होत राहो. धन्यवाद.